सकाळी मुनगंटीवारांनी सभागृहातलं कामकाज सुरू होताच मुख्यमंत्र्यांकडील ऊर्जा खात्यावर सवाल उपस्थित केले। सोलर शेतकऱ्यांना दिला जात नाही असा आरोप त्यांनी केला। त्यानंतर इंग्रजी कामकाज पत्रिकेवर मुनगंटीवारांनी आक्षेप घेतला। मराठी भाषेला अभिजात दर्जा असताना कामकाज पत्रिका इंग्रजीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। इंग्रजी हवी असेल तर त्यांना ब्रिटिश संसदेत पाठवा असं मुनगंटीवार बोलले आहेत। माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही एकदा नियम समितीची बैठक घ्यावी। इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा। मराठी शिकलीच पाहिजे, अभिजात भाषा आहे। आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी, आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा। हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज? इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका दे साहेबांच्या मागे कदाचित इंग्रजी जास्त चालतंय की काय माहित नाही। सुधीर भाऊ, माध्यमांना हिंदी आणि मराठी बद्दल खूप लिहायला आहे। आता तुम्ही त्याच्यात इंग्रजीची ऍड करू नका। आता आपण पुढे जाऊया। तर थेट टीका करणाऱ्या मुनगंटीवारांनी इतर कोणत्या मुद्द्यावरून भाजपला चिमटे काढले आहेत तेही पाहूया। मला वाटतं भाजपमध्ये अन्याय होतोय नेत्यांवरती। असं आहे, भाजपमध्ये अन्याय होण्याचा विषयच नाही। आणि कमीत कमी हा प्रश्न तर मला तुम्ही विचारू नका। नाही, भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असेल तर अशा गंभीर आरोपाची तर निश्चितपणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी चौकशी करतील। आणि चौकशी करून त्यामध्ये तथ्य असेल तर 1 मिनिट नाही, 1 सेकंद नाही, तर सेकंदाच्या 100व्या हिस्स्यामध्ये त्याला काढून टाकतील। शेवटी पक्षामध्ये आजपर्यंत या पक्षात अशा लोकांना थारा असू शकत नाही। आता हे खरं आहे की थोडी आमच्याकडे काही गर्दी बाहेरच्यांची झाली आहे, ते एखाद्याच्या हातून अशी चूक होऊच शकत नाही असा मी दावा करणार नाही। आता बातमी पुण्यामधनं। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये कुरिअर बॉयचं सोंग घेऊन घरात